म्हातारे, मध्ये पडलीस तर या वयामध्ये हाडं तुटतील तुझी. शांत उभी राहा तिथे, जग्गीने सुनावले. कावेरीने आईला मागे खेचले. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. जग्गी, कायद्याने तुला आधीच गुन्हेगार ठरवले. आता हे जे काही करतोयस ना, याची किंमत तुला आयुष्यभर जेलमध्ये सोडून मोजावी लागेल. कायदा? तो माझ्या खिशात असतो पोरी, जग्गी हसून म्हणाला. तितक्यात पहिल्या गुंडाने मागून मंदारच्या आखडलेल्या पाठीवर लाकडी दांडका जोरात मारला. पाठीवर वार पडताच मंदारच्या तोंडातून एक तीव्र ओरडा निघाला आणि तो गुडघ्यावर खाली चिखलमय जमिनीवर कोसळला. त्याच्या पाठीवर जुनी दुखापत पुन्हा उसळली. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा उमटल्या आणि कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले. मंदार, कावेरीला आता स्वतःवर ताबा राहिला नाही. तिचा तो स्वाभिमानी प्रॅक्टिकल कडकपणा एका बाजूला पडला. ती कोणत्याही धोक्याचा विचार न करता धावत पुढे आली आणि चिखलात पडलेल्या मंदारच्या समोर स्वतः उभी राहिली. तिने आपले दोन्ही हात पसरून गुंडांचा रस्ता अडवला. हात लावू नका त्यांना. जो काही राग आहे ना, तो माझ्यावर काढा. सुमितचा पर्दाफाश मी केला होता. त्यांना सोडून द्या, तिने रडत आणि ओरडत सांगितले. मंदारने चिखलातून डोके वर करून पाहिले. कावेरी डोक्याला पट्टी बांधलेली असताना स्वतःचा जीव डोक्यामध्ये घालून त्याच्यासाठी उभी होती. हे पाहून मंदारच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. त्याच्या शरीरातील वेदना जणू एका क्षणामध्ये नाहीशा झाल्या आणि त्याची जागा एका अथांग हिंस्र ऊर्जेने घेतली. माझ्या कावेरीला कोणी हात लावू शकत नाही, हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये घुमला. कावेरी, मागे हो, मंदार गरजला. तो चिखलातून एका वाघासारखा उठून उभा राहिला. त्याने जमिनीवर पडलेला एक मोठा लाकडी दांडा उचलला. दुसरा गुंड कावेरीला बाजूला सरण्यासाठी पुढे सरसावला. इतक्यात मंदारने पाठीमागून येऊन त्या गुंडाच्या पायावर लाकडी दांडक्याचा असा काही जोरदार प्रहार केला की त्याचा पाय तिथेच मचकला आणि तो चिखलात कोसळला. पहिल्या गुंडाने मंदारवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण मंदारने त्याचा हा वार हवेतच अडवून त्याच्या जबड्यावर एक सनसनीत जोरदार ठोसा लगावला. गुंडाच्या तोंडातून रक्ताची धार वाहिली आणि तो थेट गाडीच्या बोनेटवर जाऊन आदळला. जग्गीने पाहिले की त्याचे दोन्ही धिप्पाड गुंड चिखलामध्ये लोळत आहेत. त्याचा चेहरा रागाने काळाठिप्प पडला. त्याने स्वतःच्या हातातील हंटर पकडला आणि तो थेट कावेरीच्या दिशेने धावला. तुझ्यामुळे माझा सगळा खेळ बिघडला. जग्गीने हंटर कावेरीवर उगारला. कावेरीने भीतीने डोळे मिटून घेतले, पण वार तिच्यावर पडलाच नाही. मंदारने एका क्षणाचाही विचार न करता स्वतःला कावेरीच्या समोर झोकून दिले होते. जग्गीच्या हंटरचा तो अतिशय वेगवान आणि कडक वार थेट मंदारच्या उघड्या पाठीवर आणि खांद्यावर बसला. टी शर्ट फाटला आणि मंदारच्या पाठीवर रक्ताची एक मोठी लाल ओळ उमटली. मंदार, कावेरी जोरात ओरडली. तिने डोळे उघडले तसे मंदारने जग्गीचा हंटर असलेला हात हवेतच आपल्या मजबूत मिठीमध्ये पकडून ठेवला होता. त्याच्या पाठीतून रक्त वाहत होते, पण त्याच्या डोळ्यांमध्ये जणू अंगार फुलला होता. जग्गी, तुझा हा हात मी आज इथेच तोडणार, मंदार अत्यंत हिंस्र आवाजामध्ये म्हणाला. त्याने जग्गीचा हात असा काही पिळवटवला की जग्गीच्या हातातून तो काळा हंटर खाली पडला. मंदारने जग्गीची कॉलर पकडली आणि त्याला साताऱ्याच्या त्या चिखलामध्ये शेणाच्या ढिगाऱ्याच्या अगदी बाजूला जोरात फेकून दिले. जग्गीचे ते महागडे बूट आणि सूट पूर्णपणे काळ्या मातीमध्ये आणि चिखलामध्ये माकले गेले. भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीचा मालक आज साताऱ्याच्या एका साध्या कौलारू घराच्या अंगणामध्ये चिखलात लोळत होता. नेमका त्याच वेळी दूरवरून गावच्या वाटेने बापू आणि त्यांच्यासोबत गावातील किमान 20 ते 25 तरुण मुलं हातामध्ये मशाली, काठी आणि कंदील घेऊन जोरात ओरडत अंगणाच्या दिशेने धावून आले. काल रात्री पूर आल्यावर मंदारने ज्या प्रकारे धावून जाऊन त्यांचे पीक वाचवले होते, त्यामुळे संपूर्ण गाव मंदारच्या पाठीशी उभा राहिला होता. अरे, कोण आहे तो डॉक्टर भाऊला मारणारा? पकडा साल्यांना. गावातील मुलांचा तो प्रचंड ओरडण्याचा आवाज ऐकून जग्गी आणि त्याचे गुंड पूर्णपणे हादरले. जग्गी चिखलातून उठला. त्याचा पूर्ण रुबाब, त्याचा इगो साताऱ्याच्या मातीने धुळीत मिळवला होता. मंदार, मी तुला सोडणार नाही. मुंबईत तुझा हा पाय ठेवून दाखव. जग्गी भीतीने थरथरत ओरडला आणि आपल्या 2 जखमी गुंडांना ओढत कसाबसा गाडीमध्ये बसला. गाडीने रिव्हर्स गिअर टाकला आणि ती आलिशान कार धुक्यातून वेगाने हायवेच्या दिशेने पळून गेली. गावकऱ्यांनी जग्गीचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला, पण तो निसटला होता. अंगणामध्ये आता पुन्हा एकदा शांतता पसरली होती. मशालींचा पिवळा प्रकाश मंदारच्या चिखलाने आणि रक्ताने माखलेल्या पाठीवर पडत होता. कावेरी धावत मंदारच्या जवळ आली. तिचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे भिजले होते. तिने चष्म्याच्या मागून त्याची ती रक्ताळलेली पाठ पाहिली. तिच्या काळजाचे पाणी झाले होते. मंदार, तुम्ही हे काय केलं? स्वतःच्या पाठीवर वार झेललात माझ्यासाठी? काय करताय हे सगळं? ती रडत रडत त्याच्या छातीवर आपले डोके ठेवून म्हणाली. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर घट्ट रोवले होते. मंदारने आपले दोन्ही चिखलाचे हात हवेतच ठेवले, कारण त्याला तिची ती हिरवी सुती कुर्ती खराब करायची नव्हती. तो हलकेच हसला. त्याचा श्वास अजूनही जोरात चालला होता. कावेरी,
मी आधीच म्हटलं होतं ना, तुझ्यावर लागलेला प्रत्येक वार मी माझ्या छातीवर किंवा पाठीवर पडेल. तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना कुठे? त्या मृत्यूच्या छायेतून बाहेर आलेल्या आलेल्या क्षणामध्ये मंदारने फक्त तिच्या सुरक्षेची काळजी घेतली. हा प्रसंग इतका भावूक, तीव्र आणि गोड होता की सुलभाबाईंनी उंबरठ्यावरून हे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी पुढे येत गावकऱ्यांना सांगितलं, बाळांनो, तुम्ही जा आता. संकट टळले. तुमची खूप कृतज्ञता. गावकरी मंदारचा जय जयकार करत तिथून निघून गेले. रात्रीचे 9 वाजले होते. साताऱ्याच्या त्या घरामध्ये आता संपूर्ण शांतता होती, पण वातावरण कमालीचे भावनिक आणि रोमॅन्टिक झाले होते. सुलभाबाईंनी स्वयंपाकघरात हळद आणि तेलाचे मिश्रण गरम करून ठेवले होते. मंदार घरातल्या खाटेवर उघडा पाठीच्या बाजूने वर झोपला होता. त्याचा टी शर्ट काढला होता आणि त्याच्या पाठीवर जग्गीच्या हंटरचा तो मोठा लाल वळ स्पष्ट दिसत होता. कावेरी हातामध्ये हळदीची वाटी घेऊन खोलीमध्ये आली. तिने तिची वेणी एका बाजूला सारली होती आणि तिचा चष्मा तिच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमीप्रमाणे थोडा खाली आला होता. ती खाटेच्या बाजूला बसली होती. तिने आपल्या नाजूक बोटांवर ती कोमट हळद घेतली आणि मंदारच्या उघड्या जखमाने भरलेल्या पाठीवर लावायला सुरुवात केली. तिच्या बोटांचा तो मऊ, उबदार आणि अत्यंत हळूवार स्पर्श पाठीवर होताच मंदारच्या शरीरामध्ये एक गोड शकाकुली धावून गेली. त्याच्या तोंडातून एक बारीक श्वास निघाला. दुखतंय का खूप? कावेरीने अत्यंत हळू, मखमली आणि प्रेमाने ओथंबलेल्या आवाजामध्ये विचारले. तिचे बोटे अतिशय काळजीपूर्वक त्या वळावर फिरत होते. तुझा हा स्पर्श असेल ना कावेरी, तर ही जखम मला आयुष्यभर हवी आहे. या वेदनेतही एक अजब सुख आहे ग. मंदारने मागे न वळता डोळे मिटून अत्यंत रोमॅन्टिक आवाजामध्ये म्हटले. कावेरीच्या डोळ्यांमधून एक गरम अश्रू गळून थेट मंदारच्या पाठीवरच्या त्या हळदीमध्ये पडला. तिने हळूच खाली वाकून आपले ओठ मंदारच्या पाठीवरच्या त्या जखमेवर हलकेच टेकवले. तो विरहाच्या आणि अविश्वासाच्या राखेतून उगवलेला अत्यंत शुद्ध आणि नैसर्गिक रोमांसचा विनाव्यत्यय क्षण होता. मंदार क्षणामध्ये थरथरला. त्याने हळूच बाजूला वळून कावेरीचा हात आपल्या हातामध्ये घेतला. कावेरी, आता तरी तुझा तो स्वाभिमानी अबोला सुटणार नाही का? मी तुझा तो जुना मंदार पुन्हा कमावला आहे का? मंदारने तिच्या डोळ्यामध्ये पाहत विचारले. कावेरीने लाजून आपली नजर खाली वळवली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजाळू होकार उमटला होता. हो मंदार, मी हार मानली तुमच्या या प्रेमासमोर. माझा तो रुसवा आता पूर्णपणे संपलाय. आपण मुंबईला परत जाऊ आणि नवीन नात्याची सुरुवात करू. तिने अखेर तिचे मन पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजले. साताऱ्यामध्ये एक अत्यंत सुंदर नवी पहाट उजाडली होती. धुक्यातून कोवळे ऊन अंगणामध्ये पसरले होते. मंदार आणि कावेरी मुंबईला निघण्यासाठी पूर्णपणे तयार झाले होते. मंदारने काळी आलिशान गाडी अंगणामध्ये स्टार्ट करून ठेवली होती. कावेरी तिची सॅक घेऊन बाहेर आली. सुलभाबाई उंबरठ्यावर उभ्या होत्या. त्यांच्या हातामध्ये एक मोठा डबा होता. त्यांनी तो डबा मंदारच्या हातामध्ये दिला. हे घ्या जावई बापू, साताऱ्याची गावरान पिठलं भाकरी आणि मेथीची भाजी. मुंबईत गेल्यावर हॉटेलचं फालतू खायचं नाही. हे खाऊन तब्येत सुधारा. मंदारने हसून सुलभाबाईंचे पाय पकडले. नक्कीच आई, आता तुमच्या हातची भाकरीची सवय झालीये मला. सुलभाबाईंनी हसून दोघांना आशीर्वाद दिला. कावेरी गाडीच्या शेजारच्या सीटवर बसली आणि मंदार ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी साताऱ्याच्या त्या नागमोडी घाटातून हायवेने मुंबईच्या दिशेने वेगाने धावू लागली. निसर्गावर कोवळे ऊन पसरले होते. सगळं काही शांत, आल्हाददायक आणि पूर्णपदावर येत होतं. कावेरीने खिडकीची काच खाली केली आणि थंड हवेचा श्वास घेतला. तिने हसून मंदारकडे पाहिले, ज्याने एका हाताने स्टेरिंग पकडले होते आणि दुसऱ्या हाताने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. पण कथेचा हा अत्यंत रोमॅन्टिक आणि सुखद शेवट वाटणारा प्रसंग एका क्षणामध्ये बदलणार होता. दुपारी 2 वाजता जेव्हा मंदारची गाडी मुंबईच्या लोअर परेल ऑफिसच्या पार्किंगमध्ये आली, तेव्हा तिथली परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. ऑफिसच्या मुख्य गेटपाशी मीडियाचे शेकडो कॅमेरे आणि फॅनची प्रचंड गर्दी जमली होती. पोलीस बंदोबस्त तैनात होता. कावेरी आणि मंदार गाडीतून उतरून धावतच 15व्या मजल्यावर आले. तिथे मुख्य हॉलमध्ये डायरेक्टर सर अत्यंत पांढरे फटक पडून खुर्चीवर बसले होते. राहुल हातात काहीतरी लीगल पेपर्स घेऊन थरथरत उभा होता. कावेरी पुढे आली. राहुल, काय झाले आता? जग्गी तर साताऱ्यातून पळून गेला ना? राहुलने अत्यंत घाबरलेल्या सुरामध्ये सांगितले. मॅम, जग्गी साताऱ्यातून थेट मुंबईत आला आणि त्याने मीडियासमोर एक मोठा कट रचला आहे. त्यांनी जाहीर केलंय की मंदारने साताऱ्यामध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि पुरावा म्हणून त्याने त्याचे ते चिखलातले कपडे आणि दुखापती दाखवले आहेत. कोर्टाने आत्ताच नोटीस जारी केली आहे. मंदार सरांवर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील 24 तासात पोलिसांची टीम सरांना अटक करण्यासाठी येथे येत आहे. हे ऐकताच मंदार आणि कावेरीच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. साताऱ्याची ती शांतता संपली होती.
आणि मुंबईमध्ये एका नव्या भयानक कायदेशीर वादळाने त्यांचे स्वागत केले होते. कथेचा हा 20वा भाग एका अत्यंत थरारक, अनपेक्षित आणि अंगावर काटा आणणाऱ्या सस्पेन्सच्या वळणावर थांबला होता, जिथून पुढे आता कावेरी तिच्या मॅनेजमेंट स्किलने मंदारला या जेलच्या संकटातून कशी वाचवणार, हा एक मोठा रहस्यमय प्रश्न निर्माण झाला होता.